नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि बघा तर मग शर्लिंजा आणि तिच्या डॅडांच्या काय गप्पा चालल्यात ह्या आपण बघूयात पुढं. आणि दादूचा पण काय चाललंय, हलवा चाललेला. आणि शर्लिनला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर हे जे आहेत बाबा, हे आहेत आमच्या आईचे मामा, म्हणजे माझ्या सासूबाईंचे मामा आहेत. तरी ह्यांचं 90-95 वय असेल अंदाजे. आणि ते आले होते, त्यांनी नाश्ता वगैरे केला, चहा घेतला आणि ते चाललेले. आणि बघा ना, म्हणजे पहिल्या काळात कसे लोकांचे विचार होते ना, कुणाच्या घरी गेल्यानंतर सगळ्यांच्या पाय पडायचे. आणि ते नानांच्या पाय पडले आणि दादू त्यांच्या कसा पाय पडत होता बघा. म्हणजे आमची स्टाईलच अलग आहे बाबा, कसं करायचं. आणि पप्पांच्या पाय पडल्यानंतर पप्पा थोडेसे इमोशनल झाले आणि त्यांना रडायला आल्यानंतर ते बाबा म्हणले चला जाऊ का. तर दादू त्यांची टिंगर करायचा आणि बाय बाय करायला लागला. म्हणजे ह्यांचं वय बघा, मला म्हणजे यांच्याकडे बघून असं विशेष वाटलं. आपण एवढ्या वयात आपण किती थकलेला असो ना, हे किती स्ट्रॉंग आहेत. म्हणजे हे स्वतः चालतात, फिरतात. आणि नंतर ते गेल्यानंतर दादूला लगेच खुर्चीवर बसायचं होतं. तर बघा, छोटे सरकार काय बाबा, आमचे छोटे पाटीलच आहेत. कसा खुर्चीवर मस्त रुबाबात बसलेला. आणि नंतर ते गेले आणि पप्पा पण बसले होते आणि पप्पा बघत होते त्यांच्याकडे. मी पप्पांना सांगत होते ना किती वय बघा. आणि नंतर मी काल जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, दही करायला लावलं होतं, तर आज ते दही झालं होतं आणि आई जेवण करायला बसलेल्या. म्हणून मी म्हटलं दही झालंय तर आईला देऊ दही. छान असं दही झालं होतं. आणि आज शेतातलं काम भरपूर होतं, तर मी आले शेतामध्ये. तर बघा, तर मग खारुताईचं पिल्लू जे होतं ते इथं शेतामध्ये पडलं होतं बारकाचं, आणि खूप छोटं होतं. आणि मला पण म्हणजे भीती वाटत होती खूप. आणि म्हणजे कारण मागच्या वेळेस शर्लिनच्या पप्पांना ते चावलं होतं ना, त्यावेळेस खूप भीती वाटायला लागली. आणि त्याच्या पूर्ण अंगाला आहे ना अशा मुंग्या चावत होत्या, म्हणजे मुंग्या चिटकल्या होत्या. आणि मला भीती वाटत असल्यामुळे मी थोडासा असा काठीचा सहारा घेऊनच त्या मुंग्यांना काढत होते. आणि कसं आहे ना, मदत करायची आहे पण भीती वाटते, त्यामुळे स्वतःची सेफ्टी पण बघणं भाग आहे ना. तर बघत होते, म्हणजे करत होते. आणि ते एकदम पूर्णपणे शांत बसल्यानंतर मग मी म्हणलं ते शांत आहे तोपर्यंत बघूयात हाताने त्याला गोंजरल्यानंतर त्याला काय फील होते का. नंतर मी हात लावल्यानंतर त्याला छान वाटलं आणि ते म्हणजे असं थोडंसं नॉर्मली उठलं. मी म्हटलं हा आहे, जिवंत आहे. आणि कारण कसं वरनं खाली पडलं म्हटल्यावर आणि एवढं छोटंसं पिल्लू कसं जगेल ना, त्यामुळे मी थोडीशी घाबरलीच होती. म्हटलं त्याला थोडंसं दूध पाणी करावं. आणि नंतर मी त्याला थोडंसं दूध पाणी केलं. आणि नंतर बघा तर मग त्याला घेतलं एका पानावरती. आणि जिथं जास्त करून खारुताई असतात तर तिथं मी त्याला नेऊन सोडलं. तर बघा आता बघूयात काय होतंय काय नाही. आणि नंतर आता शेतातलं काम होतं म्हणून मग ते लावलेलं. आता हे काय आहे, तर हे शुगर ग्रेजच आहे जे मी मागच्या वेळेस बी लावलं होतं. तर काय झालं तर तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी जे पाण्याचा कारभार केला होता, पाणी दिलं होतं शेताला. तर ते मला एवढं माहीत नसल्यामुळे ते सगळं वाहून गेलं होतं बी. म्हणून मी परत ते बियाणे आणले. आणि थोडासा युरिया म्हणजे मागच्या वेळेसच आणलेला होता आणि त्यातला थोडासा राहिला होता. म्हटलं ते युरिया त्याच्यामध्ये टाकून लावूयात, जेणेकरून ते लवकर उगवून येईल म्हणून त्याच्यामध्ये त्याच्याच प्रमाणात एवढा युरिया टाकला. तर बघा, तर मग हा आहे युरिया. नाही तर तुम्ही म्हणता साखर. तर काय झालेलं, मी पण पहिल्या त्याला साखरच म्हणत होते, मला माहीत नव्हतं साखरेसारखंच दिसायचं ना. तर मग नंतर असं नॉर्मल ते चिकट असतं ना, तर ते मिक्स केलं मी. आणि नंतर आली शेतामध्ये. जिथं जिथं उगवलं नाहीये बघा, तर मग काही ठिकाणी दिसतंय उगवलेलं आणि काही ठिकाणी उगवलंच नाही, कारण ते सगळं पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेलेलं होतं. तर मग म्हणलं जिथं जिथं उगवलं नाही तिथं तिथं मी सगळीकडचं शिपडत होते. आणि काय झालं, सगळीकडचंच वाहून गेलं. जिथं जिथं असा चढ होता ना, तर पाणी वाहून म्हणजे जाण्याची शक्यता नाहीये, वाहून जाण्याची शक्यता नाही, तिथं तिथंच राहिलं होतं. आणि बाकी ठिकाणी सगळीकडं वाहून गेलं होतं. मी त्याच्यावरनं शर्लिनच्या पप्पांचे बोलणे पण खूप खाल्लेले, कारण मला येत नव्हतं तरी पण मी प्रयत्न करायला गेलते. आणि हे बियाणे पण खूप महाग असल्यामुळं कसं लगेच परत आणणं पण होत नाही ना, त्यामुळे. आणि परत आणलं. आणि मग हे असला उद्योग वाढला. आणि नंतर सगळीकडे शिपडून झाल्यानंतर असं वरती दिसत होतं ना ते. आणि ते वरती जर राहिलं ना तर ते उगून पण येत नाही, थोडंसं मातीमध्ये थोडंसं गेलं पाहिजे. म्हणून मी म्हणजे असं विळ्याने त्याला लाईन मारत होती, जेणेकरून विळ्याने जर अशा लाईन मारल्या तर ते थोडंसं खाली जातं मातीमध्ये. आणि काय होतं माहिती आहे का, आमच्या इथं खारुताई खूप आहेत ना, आणि त्या खारुताई काय करतात, वरती जर कोणते बियाणे दिसले तर ते काय बाबा चान्स मारून घेतात, खाऊन टाकतात. आणि मग काय होतं ना, उगवून येत नाही. आधीच मी एवढी सुग्र नाही आणि मग ते उगवून येणारच नाही, म्हणून मी सगळ्या लाईन मारून घेतल्या विळ्यानी. आणि बघा इथं बसलेलं हे आहे नारळाच्या फांट्यावरती घुबड बसलेलं, आणि हे होते पोपट. तर म्हणजे पोपटांच्या झाडा म्हणजे घरटं होतं तिथं, आणि त्याच्यावरती घुबड येऊन बसलेलं आणि त्यांचा चालला होता किलबिलाट. म्हणून म्हणलं तुम्हाला पण दाखवूयात. आणि ते दाखवल्यानंतर परत मी लागले माझ्या कामाला, कारण भरपूर होतं ना, 5-6 सऱ्या होत्या, त्याच्यामध्ये मला बियाणे मी टाकले होते आणि मला तेवढ्यामध्ये अशा लाईन मारायच्या होत्या.
आणि प्रत्येक बी हा असा खाली गेला पाहिजे. एवढं थकल्यासारखं झालं, घाम पण खूप आला होता. पण थांबता कसं येईल ना, कारण पुढचं काम तर काय पडलेलंच असतं. आराम कसला ती नाही बाबा, म्हणजे कसं ना, शेतामध्ये राहिलं की हे असं असतं बघा, शेतातली काम करायला. तर बघा, तर मग आणि काय काय ठिकाणी उगवलेलं मुले तुम्हाला दाखवत. आणि हे जे दिसतंय हिरवं हिरवं छोटंसं, तर तो आहे दशरथ घास. आणि आज शर्लिनचे पप्पा लवकरच आले होते, त्या आम्हाला आहे ना ते 2 सऱ्यांमध्ये मेथी घास लावला होता. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, तर ते काय उगवून आला नव्हता. तर मग शर्लिनचे पप्पा काय म्हटले, आपण त्याच्यामध्ये काडी गवत लावू. तर त्यांनी त्यांच्या मित्राच्या इथून काडी गवताचं आणलं होतं. तर मग आता ते कसं करायचं म्हणून शर्लिनच्या पप्पाने मला सांगितलं, जिथं इथं डोळा आहे तिथून कट करायचं आणि ते आता डुबवायचे मातीमध्ये. आणि आज कसं आहे ना, मी बियाणे लावले आणि नशीब माझं एवढं चांगलं आहे की पाऊस पण आला. जे बियाणे लावले ते भिजले गेले, जेणेकरून ते आता खारुताई तर अजिबातच खाणार नाहीत, कारण ते भिजलेत. आणि मातीमध्ये चिखलमध्ये खारुताई जास्त करून जात नाही ना. आणि मग हे आमच्या गप्पा करत करत चाललं होतं. मी ते काड्यांचे तुकडे वगैरे करत होते. आणि बघा, मी करत होते कोयत्याने आणि शर्लिनच्या पप्पा कशाने करत होते, कैचीने. म्हणजे ते जरा थोडेसे एक्स्ट्राचे हुशार आहेत ना. आणि मग त्यांचं चाललं होतं कैचीने, पण आता त्यांनी कैची घेतली, म्हणलं मी काय करू, म्हणून मी बसली की कविता. तर पप्पा बसलेले आमच्यापाशी येऊन आणि पप्पांच्या चालल्या होत्या गप्पा. तर पप्पा मला म्हणले, मला निकिता भूक लागली, म्हणून म्हटलं चला पप्पांना भाकरी करून द्यावी गरम गरम. आणि मी कसं करते ना, पप्पांना जरा दुपारच्या जेवणाला असं गरम गरमच भाकरी करून देते, कारण जेणेकरून त्यांना चुरून खायचं असतं आणि त्यांना चावलं जाईल लवकर. असं गरम भाकरी असेल तर लवकर बारीक होती भाजीमध्ये. म्हणून म्हटलं काम तर काय बाबा होतच राहील, त्यापेक्षा आधी ना त्यांना जेवण करायला द्यावं. आणि पप्पांना जेवण दिलं. तोपर्यंत शर्लिनच्या पप्पाने ते सगळे तुकडे केले होते आणि ते बसलेले लावायला. नंतर मी पण आले आणि मी पण लावायला बसले. आता काय करायचं होतं, ती फक्त डोळा जो होता तो मातीमध्ये डुबवायचा होता. आणि मी जरा म्हणजे मला थोडासा लेट झाला ना, भाकरी वगैरे करायला गेली, जेवण पप्पांना वाढलं तर वेळ लेट झालं. तर शर्लिनच्या पप्पांचं भरपूर लावून झालेलं होतं. मी बसले बाबा, आता काय सुरुवात केली. आणि म्हटलं दादू काय करतोय, खूप वेळ झाला, म्हणून मग आले दादूला बघायला. तर दादू मस्त मोबाईल बघत होता आणि मी परत आले लावायला. तर बघा, शर्लिनच्या पप्पांचं लावून भरपूर झालं होतं, म्हणून मी बसले परत लावायला. आणि बघा, नंतर म्हणजे मी खूप लेट चालू केलं लावायला, तरी पण माझं खूप पुढंपर्यंत गेलं. मी खूप पटापटा लावत होते आणि शर्लिनच्या पप्पा मस्त एन्जॉय वगैरे करत, गाणी बिणी ऐकत आपलं धिंगाणा मस्ती करत करत चालू होतं त्यांचं. तर ते राहिले मागं. तेवढ्यात आली शर्लिन, म्हणजे 6 वाजले होते. शर्लिन स्कूलमधून आली आणि शर्लिन काय सांगत होती आता हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की टाकेल बघा. तर मग म्हणजे शर्लिन तिच्या स्कूलमधले अपडेट आम्हाला सांगत असते. आणि रोज स्कूलमधनं आल्यानंतर हे आम्हाला तिचं लेक्चर असतं, मम्मा आज हे असं झालं, आज ते तसं झालं. तर आज शर्लिन काय सांगायची की तिने जे डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला होता, तिला त्याच्यामध्ये 1200 रुपये भरायचे होते. तर ती मला म्हणायची 1200 रुपये भरायचे. आता शर्लिन आली आहे म्हटलं चला फ्रेश करायला तिला पाठवावं, फ्रेश व्हायला. आणि म्हटलं चहा पण करावा ना. आली तर बघा, जियान काय करत होता, गवत खात होता. नंतर जय आला आणि जियानला घेऊन बसला. तर आईंचं न्यांचं चालू होतं. तोपर्यंत म्हटलं आता आई करू लागतात मदत. तोपर्यंत म्हटलं मी जावं. आणि म्हणतं शेतातून आहे ना चहा, म्हणजे शेतातूनच सॉरी म्हणजे चहा पण करावा. आणि मी म्हटलं एकदा तुम्हाला दाखवावं, म्हणजे किती लावले किती नाही. माझी एक सरी पूर्णपणे लावून झाली होती आणि ह्यांची राहिली होती. त्यांचं काय बाबा टाईमपास करत करत चालला होता. मग बसलेलं तिथं कट करत, तोपर्यंत मला म्हटले चहा करून घेऊन या. मग मी चहा पण घेऊन आले आणि आम्ही तिथंच बसलो. आणि खूप थकल्यागत पण झालं होतं ना काम करून करून. आणि काम करून थकल्यानंतर असंच शेतामध्ये बसून चहा प्यायची मजाच खूप वेगळी हो. एकदा ट्राय करा नक्की, मग मला सांगताल की खूप छान वाटलं असं. आणि नंतर आम्ही बसलेलो चहा प्यायला. नंतर माझ्या म्हणजे चेहऱ्याला अशी रांजणवडी पण आली होती आणि एक गालाच्या तिथं पिंपल पण आले होते आणि खूप दुखत होती. तर मग मी तुम्हाला ते दाखवत होते. आणि नंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि शर्लिन पण फ्रेश झालेली. शर्लिन पण चहा घ्यायला बसली आणि दादूची मस्ती चालली. नंतर आम्ही आलो घरी. हे बघा, असं शेतातलं काम केल्यानंतर हे असे पाय होतात. आणि माझ्या पायाला काटा पण खूप मोठा, म्हणजे असं टोचत होता म्हणजे पायात काटा घुसलेला. आणि मग मी म्हटलं बापरे काय झालं, म्हणून मी बघायला गेली तर काटा होता असा बोरीचा, खूप दुखत होता. नंतर स्वयंपाक वगैरे केला ना आम्ही बसलो सगळेजण जेवण करायला. तर आज मी काय केलं होतं, सांडग्याची भाजी, भाकरी आणि मटकी, मोडाची मटकी आणि वाटाणा आणि मोडाच्या मटकीची थोडासा फ्राय केला होता. तर जेवण करत आम्ही बसलेलो ना. आमचे छोटे पाटील बघा कसे मस्त खुर्चीवर त्यांच्या रुबाबात बसलेले जेवायला. चला तर मग आम्ही जेवण करतोय, तुम्ही पण जेवण करा आणि बाय बाय. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम. मस्त मजेत राहावा, हसत खेळत राहावा.